जान्हवी कडाव. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे, तर या ब्लॉगमध्ये काही मिस्टेक झाली तर मला क्षमा करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. जर तुमची सपोर्ट असेल, तुमचं प्रेम असेल, तरच मी पुढे ब्लॉगवर ब्लॉग बनवू शकते. तुमचं भरभरून प्रेम असेल तरच मी कंटिन्यू करू शकते. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या माझ्या चॅनलला. तर अशी गोष्ट आहे की मस्त असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. तर आम्ही असं डिसाईड केलेलं आहे की उद्या आम्ही धबधब्याला जाणार आहे. तर ॲक्च्युली मलाही माहीत नाही कोणत्या धबधब्याला जाणार आहे, उद्याच कळणार आहे. तर उद्याची तयारी आमची चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवते माझ्या मम्मीने काय बनवलं आहे उद्यासाठी. मस्त आम्ही अंडी उकडलेली आहेत, तुम्ही बघू शकता. उद्याची तयारी चालू आहे आणि साईड बाय साईड चिकन शिजत आहे. मम्मीने चिकन बनवलेलं आहे, बघू शकता. चिकन असे बुडबुडे येत आहे, मस्तपैकी शिजत आहे. उद्या मस्तपैकी आम्ही चिकन आणि अंडी खाणार आहे मस्त त्या वातावरणात बसून. तर तुम्ही बघितलाच असणार आमची खूप जोरदार तयारी चालू आहे उद्यासाठी. तर मी तुम्हाला माझ्या मम्मीशी भेट करून देते. तर गाईस, ही माझी क्यूटशी मम्मी आहे. हाय. तुम्हाला कसं वाटतंय? उद्या प्लॅन केलाय आम्ही, काय सांगू शकाल? एक्साइटेड आहे कारण ट्युशनमधून मला थोडा ब्रेक मिळणार आहे. माझ्या मुलीला पण सुट्टी आहे, मुलांनाही सुट्टी आहे. सगळे जाऊन आम्ही एन्जॉय करणार. आजच सगळं प्रिपरेशन केलं आहे जेवणाचं, सगळं चिकन, अंडी आणि सोयांची उद्याच्या खाण्यापिण्याची सगळी सोय मीच करते आहे. त्यामुळे माझा हा असा अवतार नाही तर एरवी मी टाकटीक असेल उद्या तुम्हाला बघायलाच. तर तुम्हाला माझ्या क्यूटच्या मम्मीशी इंट्रोडक्शन झालीच असेल. आता माझ्या पप्पांना मी भेटून देते. हे माझे पप्पा आहेत, यांचं नाव अरुण लक्ष्मण कडाव. तुम्हाला काय वाटतंय उद्याबद्दल? काय काय तुम्ही एन्जॉय करणार आहे उद्यासाठी? उद्याबद्दल बोलायचं झालं तर मुळात आपण ज्या पिकनिकला चाललेलो आहे, पावसाळी पिकनिकला, त्यासाठी पाऊस भरपूर पाहिजे. वरुण राजा आमच्यावरती उपकार करेल आणि भरपूर पाऊस पडेल आणि आम्हाला धबधब्यात आनंद घेण्याचा भरपूर असा आनंद घेण्यासाठी आम्हाला वरुण राजा मदत करेल. माझ्या पप्पाची इंट्रोडक्शन झालेली आहे. तसेच आता माझी दीदी पण येणार आहे आणि माझे जिजू पण येणार आहेत. तसंच माझा भाऊ पण येणार आहे. त्याची ओळख मी थोड्या वेळाने करून देते. आतासाठी इथेच थांबवते, थोड्या वेळाने भेटूया. हाय गाईस, माझी बहीण आलेली आहे. माझी बहीण, ही माझी बहीण आहे. हाय, हॅलो. हे माझे भाऊजी आहेत. पिकनिक मूड ऑन. हे भाऊजी, आम्ही ह्यांना प्रेमाने भाऊजी वडे बोलतो. वडे भाऊजी असं बोलतो. त्यामुळे तुमची काय एक्साइटमेंट आहे उद्यासाठी? मी खूप एक्साइटेड आहे. असं वाटतं जरी स्कूल पिकनिकलाच जाणार आहे. बॅग बिग भरून, सिल्कवाले कपडे जसं टीचर इन्स्ट्रक्ट करतात, टॉवेल बिवेल सगळं घेऊन आलेली आहे. फक्त उठायची देरी आहे, जायचं. मग तुम्ही लवकर उठणार उद्या? मी नेहमीच लवकर उठते. तुम्ही लवकर उठा आधी. आपल्याला उद्या 4 वाजता उठवायचं आहे. डन. हे आमचे अजित भाऊजी. मग तुम्हाला काय वाटतं उद्या काय एन्जॉय करणार? एक्साइटेड आहे. मी माझ्या फॅमिली बरोबर पिकनिकला चाललोय म्हणून. आणि मला तरी वाटतं उद्या सगळ्यात लवकर मीच उठणार आहे. तुम्ही उठणार आहे? 100%. 100% बघू. बघ. ठीक आहे. चला आता गाईस, आता वेळ आली आहे उद्या भेटण्याची. तर उद्या आपण भेटूया. आजचा दिवस इथेच समाप्त करूया आणि उद्या आपण भेटूया. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. हाय गाईस, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. सकाळ झालेली आहे, सकाळचे 6:30 झालेले आहेत. आम्ही आता पिकनिकला जाणार आहे. काल सांगितलं तसं मस्त असं एक झाडाला फूल आलं जास्वंदाचं.
हे जास्वंदाचं फूल मी गणपती बाप्पाला अर्पण करणार आहे आणि ह्या पिकनिकला सुरुवात करणार आहे. असं बोलतात की कोणतेही कार्य चालू करताना गणपती बाप्पाला नमन करायला लागतं, म्हणून हे मस्त फूल आहे ते आपण आता गणपती बाप्पाला अर्पण करू आणि या पिकनिकला सुरुवात करू. हाय गाईस, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, जय श्रीराम. सकाळ झालेली आहे, सकाळचे 6:30 झालेले आहेत. तर आम्ही आता पिकनिकला जाणार आहे. काल सांगितलं तसं मस्त असं एक झाडाला फूल आलं जास्वंदाचं. हे जास्वंदाचं फूल मी गणपती बाप्पाला अर्पण करणार आहे आणि ह्या पिकनिकला सुरुवात करणार आहे. असं बोलतात की कोणतेही कार्य चालू करताना गणपती बाप्पाला नमन करायला लागतं, म्हणून हे मस्त फूल आहे ते आपण आता गणपती बाप्पाला अर्पण करू आणि या पिकनिकला सुरुवात करू. आणि गणपती बाप्पाला हे पहिलं आलेलं जास्वंदीचं फूल आम्ही अर्पण केलं आहे आणि आमच्या या वर्षा सहलीची आजपासून सुरुवात करतो आहे. गाईस, आता आम्ही निघालो आहोत पिकनिकसाठी. गाडीमध्ये बसलो. से आहे. हाय, गुड मॉर्निंग. से आहे. आम्ही वडापाव खाणार आहे. एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत नाश्ता करायला. तर घ्या, प्रत्येकाने एक एक घ्या वडापाव. थँक्यू. से हाय. हाय. वडापावची टेस्ट कशी आहे? ऑसम. ऑसम. टेस्ट कशी आहे वडापावची? मस्त मस्त. आता आमचा वडापाव खाऊन झालेला आहे आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला चाललो आहोत. तामणी घाटात आम्ही जाणार आहे. मग आपण तिथेच भेटूया तामणी घाटात. डील झाली आहे. जर तिकडे वॉटरफॉल भेटला नाही तर या ट्रिपचा पूर्ण खर्च जो आहे ते मिस जान्हवी करणार आहे. हे आमच्यामध्ये डील ऑलरेडी ठरलेला आहे. पण कधी करणार? जेव्हा युट्यूबचं माझं प्रमोशन होणार तेव्हा मी तुमचं नाही पार्टी देणार. हे चालणार नाही. आताच प्रेझेंट जर तिकडे धबधबा भेटला नाही तर तू खर्च करणार. दॅट्स फायनल. ठीक आहे बाबा, चालेल. तुमचं काय मत आहे अरुण कडव? आमचं मत जे पूजा कडव यांनी मांडलेलं आहे तेच मत आमचं आहे आणि धबधबा मिळावा ही आमची इच्छा आहे. ठीक आहे, भेटणार. तुमचं काय मत? आम्हाला धबधबा भेटू दे किंवा नको भेटू दे, आम्ही एक दिवस सुट्टीचा घराच्या बाहेर काढतो याच्यात मला आनंद आहे. नाही भेटला तर 100% ऑक्सिजन. 100% ऑक्सिजन. नाही भेटला तरी चालेल. आम्ही खूप एन्जॉय करणार आहे, खूप धमाल करणार आहे मस्तपैकी. हे आम्ही आता इमॅजिकाच्या इथे पोहोचलोय. नॉवेटल इमॅजिका. स्लाइड्स बघा, इमॅजिकाचे स्लाइड्स बघा. असं वाटतंय यू टर्न घेऊ आणि डायरेक्ट इमॅजिकालाच जाऊ. जरा साईडला घे गाडी ठीक थोडीशी. आहे गाईस, आपण तामणी घाटातच भेटूया. बाय. साईडला घे. हा समोर जो डोंगर दिसत आहे तो सुधागड फोर्ट आहे. सडनली आम्ही प्लॅनमध्ये थोडा चेंज केला आहे की आम्ही आता पालीच्या गणपतीला जाणार आहे दर्शनासाठी. त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करणार आहे तामणी घाटाचा. तर आपण आता पालीला जात आहोत, तर आपण तिथे भेटू. नंतर मग तामणी घाटात भेटू.
हाय गाईस, आता आपण पालीला पोचलेलो आहोत, पालीला आलेलो आहोत. तर हा पालीचा प्रवेशद्वार आहे, बल्लाळेश्वर. इथून आपल्याला असं आत जायचं आहे. मग आपण चला मग आता आत जाऊया. आता आम्ही आत जात आहोत. इथे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खरेदी करू शकता. इथे सगळा बाजार भरलेला आहे. हे ताट घेतलेलं आहे गणपती बाप्पासाठी. इथून आपल्याला आज जायचं आहे. हाय गाईस, मी जान्हवीची मम्मी. जान्हवीचा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की ती काहीतरी नवीन ट्राय करते. आणि आम्ही ॲक्च्युली पिकनिकला निघालेलो, परंतु वाटेतच गणपती बाप्पाचं अचानक आम्हाला अकस्मात दर्शन झालं. तो योगायोगच असावा. गणपती बाप्पाचा आशीर्वाद तिचा यूट्यूब चॅनल जो नवीन निघतोय त्याला मिळावा असं गणपती बाप्पाची सुद्धा इच्छा आहे. आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आम्ही घेतला आहे. आणि जो जो कोणी माझ्या मुलीच्या चॅनलला सबस्क्राईब करेल, सर्व व्ह्यूअर्सना त्याचा आशीर्वाद राहू दे, त्याचं प्रेम गणपती बाप्पाचं भेटू दे आणि तुमच्या सर्व मनोकामना आमच्या जशा पुऱ्या झाल्या आहेत तशा होऊ दे. बाय. आता आपण ताम्हिणी घाटात भेटू. हाय गाईस, इथे आम्ही आता रस्त्यावरून जात होतो तर सडनली हा मस्त असं आहे. आम्हाला किती असा मस्त स्पॉट आहे हा. इथे फोटोशूट वगैरे चालू आहेत आमच्या फॅमिलीचे. अशा प्रकारे आम्ही ताम्हिणी घाटात पोचलेलो आहोत. आणि हा आहे चा व्ह्यू. काय सॉलिड व्ह्यू आहे मस्तपैकी. हा मस्तच व्ह्यू आहे एकदम. ताम्हिणी घाटाचा धबधबा वरून येत आहे. अशा प्रकारे आम्ही ताम्हिणी घाटाच्या धबधब्यामध्ये आलो आहे. हे सगळेजण बघा कसे धबधब्यात दिसत आहेत आणि खूप मजा करतात. इथं लोक पण आहेत. मस्त पाऊस पण वरती साठलाय. हाय गाईस, आता आम्ही ताम्हिणी घाटवरून निघालेलो आहे आणि आता आम्ही
पालीमध्ये शॉर्टकटने आम्ही आमच्या गावाला आलो आहे. तर ही आहे आमची घराच्या मागची कोलाडची नदी आहे ही. आणि इथे सगळे आम्ही वनभोजन करणार आहोत. आता जेवण गरम करायचं आहे आणि आम्ही सगळे जेवायला बसणार आहे. तुम्ही पण या आमच्यासोबत जेवायला. आहे, चिकन आहे, पाव आहे आणि जिरा राईस. गरम करायची प्रक्रिया सुरू आहे. तोपर्यंत मी तुम्हाला नदी दाखवते. असं सुंदर असं वातावरण आहे. ढग वरती साठलेले आहेत. पाऊस तर पडणार आहे. काळे ढग साठलेले आहेत. तर टोप ठेवलेला आहे आणि चिकन गरम करत आहे. हे चिकन उडून दे चमचा पिशवी काढ. चिकन ओतलेलं आहे टोपामध्ये. उडून मस्त वनभोजन. हे आहे ना, हैदराबादी दुसरं चिकन हे आहे बघ. बनवलेलं आहे ना. आहे. दुसरा त्या पिशवीत मी टाकलाय बघ. तो भाताला घेतलाय. ह्याच पिशवीत आहे. डाऊल आहे बघ. डाऊल आहे ना. ही मंडळी जेवणाची वाट बघतायत कधी भेटतंय. आणि हा माझा भाऊ आहे. याची ओळख करून तुम्हाला दिली नाही आहे मी. भाऊ, ओ भाऊ, ओ भाऊ. लाजतो तो, पोरींला लाजतो तो. गॅस पेटवलेला आहे आणि चिकन आता गॅसवर ठेवलेलं आहे. पाव कुठे प्लेट काढ चल. काय चिकन आता उकळी आली आहे चिकनला. हळूहळू गरम होत आहे चिकन. गरम चिकन आणि ते कांदे वगैरे कापायची तयारी चालू आहे. बस 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 अजित बस. कोण नाही खाणार आहे. असं गावात येऊन वनभोजन करणं हे खूप असं आनंद वाटतं मला. आणि हे वातावरण एवढं फ्रेश आहे. 100% ऑक्सिजन आपल्याला भेटतं गावामध्ये. आणि एवढी मजा येते वनभोजन करताना. खूप आनंद होतो. हाय नर्या. हाय मम्मी. संध्याकाळची चहा. चहा. सगळ्यांनी आता कपडे चेंज केलेले आहेत. चहा बनते आता. पप्पा चहा बनवत आहे. आम्ही चटई लावलेली आहे अशी. आणि आम्ही आता कुल्हड चहा पिणार आहे. कुल्हड. कुल्हड चहा पिणार आहे. जे आम्हाला निसर्गाचा अगदी पूर्णपणे आस्वाद घेतला जाईल. ही कुल्हड चहा आहे. आम्ही खूप एन्जॉय करू. कुल्हड चहा म्हणजे मातीच्या मटक्यातून बनवलेल्या कुल्हड ही मधून कुल्हड चहा माझ्याकडे कर. ही कुल्हड चहा आहे. आता आम्ही कुल्हड चहा पिणार आहे. त्याच्या आधी आम्ही कोरी चहा पिणार.
चहा मस्त बॉईल होत आहे. चांगली उकळी द्यावी. We are eagerly waiting to have a tea. आपला चहा होत आहे. चहा ओतलेली आहे. या तुम्ही पण चाय घ्यायला. 10 मिनिटं. अजित चहा घे. अजित हो. त्याला दे. मस्तपैकी चहा पिऊन झालेला आहे. एकदम फ्रेश वाटतंय. तर समोर बैल आहेत. जानू ही फुलं. आता आम्ही परत मुंबईला जाण्याची तयारी आमची चालू आहे. नवीन सुरी. तर आम्ही पिकनिक आजच्या दिवसात खूप आम्ही एन्जॉय केलं. पहिला तर आम्ही पालीच्या गणपतीला गेलो, नंतर तामणी घाटला गेलो, ते धबधब्याला पोहलो, नंतर आमच्या गावी आलो कोलाड मस्करवाडी, तिथे आम्ही नदीत पोहलो. तर खूप आजच्या दिवसात खूप एन्जॉय केलं. तसंच माझ्या फॅमिली मेंबर्सने खूप एन्जॉय केलं. गाईस, आता वेळ आली आहे हा ब्लॉग संपवण्याची वेळ आलेली आहे. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली, खूप धमाल केली. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? म्हणजे पाऊस नसला तरी पण धबधबे आधी 2-3 दिवस पाऊस पडल्यामुळे इकडे तांबडी घाटात धबधबे चालू झाले होते. मग धबधब्यात खूप एन्जॉय केलं आणि तिथूनच आमचं गाव जवळ असल्यामुळे आम्ही आमच्या गावच्या नदीच्या इथे आलो. तिथे चांगला जेवण जेवलो, चहा घेतली. आता खूप फ्रेश वाटतं आहे. आता या 1 दिवसाच्या पिकनिकवर वर्ष काढायची ताकद माझ्यात तरी आहे. थँक्यू. तुमचं काय मत आहे? हो हो भाऊ, तुमचं काय मत आहे? तसं हेच मत आहे का परत आपण ट्राय करूया एकदा पाऊस सुरू झाल्यावर परत एक पिकनिक काढू. तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला? खूप एन्जॉय केलं. खूप एन्जॉय. बाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि ह्या ब्लॉगला भरभरून प्रेम करा, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. शेअर जर करा. तुमचं जर प्रेम असेल आमच्यावर तरच आम्ही ब्लॉगवर ब्लॉग करत राहू. तर बाप्पा ब्लेस यू ऑल. गुड नाईट. टेक केअर. टेक केअर. बाय. सर्वांनी आपापली काळजी घ्या.